नमस्ते शेतकरी मित्रांनो, आज 8 मे 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितलं आहे. सगळे संत पंढरपूरला गेले. जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्यांच्या ह्या भक्तीसाठी अरणला आलेत आणि आजही वर्षातून 2दा पालखी पंढरपूर सोडून कुठेही जात नाही, ती अरणला येते. आणि त्यांच्याच ह्या पावन संजीवन समाधीच्या भूमीमध्ये अरण तीर्थक्षेत्रामध्ये आपली ही 11,000 झाडाची बाग आहे आणि त्याच्यामध्ये आपण 18 व्हरायटी लावलेल्या आहेत. आंब्याबरोबरच बाकीची 10,000 झाडं लावलीत की ज्या योगे अल्बर्ट आइन्स्टाईननं त्यावेळेला सांगितलं होतं की ज्या दिवशी जगातली मधमाशी संपेल जग संपेल. आणि म्हणून बाग लावत असताना आपण मधमाशीचं नियोजन केलं आहे. मधमाशीसाठी आपण 1,000 चिंच लावली, 600 जांभळ लावलं आहे, 200 लिंबुणी आहे, 200 चंदन आहे, 4,000 शेवगा आहे, गुलमोहर जवळजवळ 150 झाडं गुलमोहराचे आहेत, फणस आहे आपल्याकडं, सागवान आहे, नारळ आहे, सुपारी आहे, वेगवेगळ्या पद्धतीची ही झाडं आहेत. ही बाग एकमेकावर अवलंबून असणारी बाग आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही बाग सेंद्रिय अधिक होमिओपॅथीमध्ये काम करणारा देशातला पहिला शेतकरी आहे. ह्या सगळ्याची दखलही केंद्रानं घेतली आणि 11 डिसेंबर 2024ला देशातला सर्वोच्च कृषीरत्न पुरस्कार आपल्याला दिल्लीमध्ये दिला गेला. आज आपली बाग बघायला टेंभुर्णीच्या पलीकडं रांजणी म्हणून गाव आहेत आणि त्या गावचे सुरेश काका पाठक सर आणि त्यांच्याबरोबर मोरगावचे जितू गायकवाड आपली बाग बघायला आलेत. काका, आपण 2-2.5 तास आपल्या बागेतनं फिरतो आहे. सगळी परिस्थिती तुमच्या समोर आहे. काय सांगाल शेतकऱ्यांना बागेबद्दल? आता एकच आहे, ह्या माणसाला शतमानं भवती शतायुर्वे पुर्घा शतेंद्रिय आयुर्वेंद्रिय विरजमान त्वं दत्ते. 100 वर्ष आयुष्य मिळावं आणि अशीच लोकांची भरभरून सेवा व्हावी आणि अनेक ठिकाणी ह्यांनी तयार केलेली शेती ही सेंद्रिय शेती व्हावी आणि लोकांना विषमुक्त स्वादरहित आपलं स्वादासह चांगल्या पद्धतीचा चांगल्या क्वालिटीचा आंबा खायला मिळावा आणि विषमुक्त शेती निर्माण व्हावी, ह्यासाठी त्यांना दीर्घायुष्य प्राप्त हो, ही ओंकारनाथ चरणी प्रार्थना. धन्यवाद काका. तुम्ही सांगा जितू, एक तरुण युवक शेतकरी म्हणून आपण या बागेकडे कसं? नमस्कार, मी जितेंद्र गायकवाड. माझं दौंड तालुक्यातील एका कोपऱ्यात छोटंसं पूर्वी गाव आहे. तिथं माझी 42 एकर शेती आहे. आणि मी पाठक गुरुजींकडे आल्यावरती माझी युवा शेतकरी आमचे गाडगे मामा यांच्यावर संबंध आले आणि माझी आतुरता होती एक 15-20 दिवसापासून ह्या बागेत मी कधी जाईन पाहायला. कारण अशीच बाग, आणि ज्या वेळेस शरद आंबा हा आदरणीय पवार साहेबांच्या हातात गेला तेव्हापासून मी सर्च करतोय की मी ह्या व्यक्तीला जाऊन भेटेन, पण मला काही भेट घडली नाही. बरोबर. पांडुरंगाची इच्छा, काकांच्या भेटीला आलो त्यावेळेस मामांची भेट तिथे झाली. माझी पण इच्छा आहे, मी आता हे जवळपास 2.5 तास ह्या बागेत फिरतोय. म्हणजे प्रत्येक व्हरायटी मी चेक केली आणि हा पाडाचा आंबा खाण्याचा मोह सुद्धा आवरला नाही मला. मी पाडाचे आंबे पण खाल्ले. अशी सुंदर बाग आपल्या जवळपासच्या शेतकऱ्यांनी लावी, हीच माझी सर्व माझ्या शेतकरी बंधूंना विनंती आहे. आणि आंब्याची बाग लावताना गाडगे मामांचा सल्ला नक्की घ्यावा, माती परीक्षण करून घ्यावं आणि आंब्याच्या झाडाबरोबर इतरच कोणती झाडं लावायची याची माहिती गाडगे मामांकडून घ्यावी, हीच माझी सर्व शेतकरी बंधूंना विनंती. एकीकडं महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतोय, दुसरीकडं तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. काय सांगाल काका त्यांना? ही शेती बघितल्यानंतर त्यांनी असं करावं की जळजळीत अंजन घातलंय गाडगे मामाने आणि त्यांचं बघून हा आदर्श त्यांनी घ्यावा आणि आत्महत्येपासून दूर जावं. अगदी बरोबर. त्यांनी आत्महत्या कधी करू नये. आत्महत्या हा पर्याय नाही. हो ना. आणि आत्महत्या करून जीवन संपवायचं आणि घरच्याची सगळ्याची वाट लागते. अगदी बरोबर. हो ना. पण हे जर केलं ना
तर विषमुक्त शेती होईल, हो ह्याचं आरोग्य संपन्न संपन्न होईल, होईल. हो प्रपंच चांगला चालेल, चालेल. हो सगळ्या गोष्टी आनंदित होईल आणि समाजात त्याचा आदर्श होईल. अगदी बरोबर बरोबर. युवकांना काय सांगाल आता? तरुण पोरं शेतीकडे येत नाहीत, काय सांगाल आता काय आहे, संध्याकाळच्याला हा 2 वाजेपर्यंत जागत बसतो, मोबाईल पिसतो हो आणि बापाला उठवून रानात लावतो लाईट आली की, हो हो आणि हा सकाळी 10-11च्या दरम्यान उठतो. उठतो. तिथून सगळं होतं. तर आईबापांनी कष्ट करून यायचं हो, आणि आयतं त्याला द्यायचं. हो ना. ही फुकटची सवय त्यांनी बंद केली पाहिजे हो हो आणि हो ह्याचा आदर्श घेतला पाहिजे. हो, आणि घाडगे मामाकडे आल्यानंतर हो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जरी केली, अर्धा एकर शेती केली तरी खूप मोठं ते काम योगदान होईल. अगदी बरोबर. समाजासाठी, राष्ट्रासाठी, हो, देशासाठी देशासाठी त्याचा उपयोग होईल. उपयोग त्याचा होईल. अगदी बरोबर. शेतकरी मित्रांनी आहे ना आवर्जून ह्या बागेला गाडगेमामांना भेट द्यावी. पाणी नसतानाही आज यांची परिस्थिती अशी आहे हो की काही झाडं पाण्यामुळं गेलेली आहेत. हो हो म्हणजे जे फळ 5 किलोच्या आसपास 3 किलोच्या आसपास व्हायचं होतं ते 2.5 किलो राहिले ते पाण्यामुळं. हो ना. तरी माझी सर्व शेतकरी युवा मित्रांना विनंती आहे, हो तुम्ही नक्की पहा. आत्महत्या विदर्भातील मराठवाड्यातील जी लोक युवक शेतकरी बंधू आत्महत्या करतात ती गरज पडणार नाही नियोजनबद्ध शेती केली तर. हम्म. आज गाडगे मामांकडे पाहिलं तर परिस्थिती बेताची वाटते, हो पण बाग फार मोठी. अगदी बरोबर. म्हणजे आजचा दिवस हा उद्या निघून जाणार आहे. हो ना. हे उगवता दिवस सूर्य कधीही मावळणार आहे. हो हो शेतकरी मित्रांनो, तुम्ही आवर्जून हम्म. गाडगे मामांची शेती पाहायला या हम्म. आणि त्यांचा सल्ला घ्या. भलेही तुम्ही आंब्याची बाग लावा, डाळिंबाची लावा, पेरूची लावा, कुठली पण ते नियोजनबद्ध करून करा. हो, आज या माळावरती हो सावता महाराजांच्या कृपेने जर ही एवढी मोठी बाग फुलत असेल, हो ना. बरेचसे काही व्हिडिओ फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. हो 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 हो. चला, धन्यवाद. आपण आमची बाग बघायला आलात. भविष्यात जर तुमच्याकडं सुद्धा बाग करायचं तुमचा मानस असेल तर सावता महाराज आंबा बागेच्या वतीनं आमचं पूर्ण सहकार्य मिळेल. धन्यवाद. हीच आमच्याकडून आम्हाला पण अगदी. तुमच्याकडून अपेक्षा आहे. धन्यवाद धन्यवाद. नक्की मिळेल. आपण घरी जाऊयात, आपल्या आंब्याची चव पुन्हा एकदा चाखूयात आणि असेच आमच्या बागेत येत राहा. धन्यवाद.